राजकारण, समाजकारण, कृषी व उद्योग, मनोरंजन व क्रीडा. आपण पाहत आहात न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी केंद्र सरकारने देशभरातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतलाय. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत शेतकऱ्यांसाठीच्या महत्त्वाच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. यामध्ये सरकारने DAP खत निर्मिती करणाऱ्या कंपन्यांसाठी विशेष पॅकेज मंजूर केलंय. यामुळे शेतकऱ्यांना DAP साठी जास्त पैसे द्यावे लागणार नाहीत आणि त्यांना खतांवर अधिक अनुदान मिळू शकणार आहे. DAP उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त सरकार आर्थिक मदत देखील करणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाचा आणखी एक निर्णयही आला असून या अंतर्गत शेतकऱ्यांसाठी विमा योजना अधिक आकर्षक करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. पीक विमा योजना सुलभ करण्यासाठी त्याच्या नियम आणि नियमांमध्ये सुधारणा केली जाणार आहे. यासह पिकांचा विमा स्वस्त दरात आणि सुलभ नियमानुसार मिळेल याची व्यवस्था केली जाणार आहे. 2025 ची पहिली केंद्रीय मंत्रिमंडळ बैठक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली, ज्यामध्ये मोठे निर्णय घेण्यात आले. यामध्ये DAP वरील अनुदानात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. DAP म्हणजेच अमोनियम फॉस्फेट हे एक खत आहे जे पिके आणि वनस्पतींसाठी फॉस्फरस आणि नायट्रोजनचा मुख्य स्रोत आहे. DAP हे पाण्यात विरघळणारे खत आहे जे अमोनिया आणि फॉस्फरिक ऍसिडच्या अभिक्रियेने बनते. शेती आणि इतर उद्योगांसाठी हे एक लोकप्रिय खत म्हणून निवड आहे कारण ती जलद विरघळणारी आणि पोषक तत्वांमध्ये जास्त आहे. आपण पाहताय न्यूज 18 महाराष्ट्र. आवाज महाराष्ट्राचा. उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज 18 महाराष्ट्र या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा.